हॅलो फ्रेंड्स, आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप दिवसानंतर स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे पिझ्झा सॉस। घरी होममेड बनवत आहे पिझ्झा सॉस आणि पिझ्झा पण बनवणार आहे, ते तुम्ही पुढे पहा। तर सगळ्यात अगोदर टोमॅटोला असे 4 असे छोटे छोटे असे काप करून घेतले, असे अर्धे अर्धे। त्यानंतर गरम पाण्यामध्ये सगळे टोमॅटो घालून 10 मिनिट शिजवलं आणि त्याच्यावरची साल काढून ते मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली। आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल घालायचं, थोडंसं लसूण टाकायचं चिरून बारीक कापलेला, आणि कांदा टाकायचा बारीक कापलेला, आणि छान कांदा आणि लसूण छान असं थोडंसं हलकंसं गोल्डन कलर झाला, पिंक कलर झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालायचे। हे सगळं टाकून घातलं मी, सगळं थोडंसं मिक्स केलं आणि प्युरी टाकून दिली आणि छान उकळी येऊ द्यायची प्युरीला। आणि त्यासोबतच मीठ पण टाकायचं आणि टोमॅटो केचप टाकायचं थोडंसं, आणि ब्लॅक पेपर टाकायचं, काळी मिरी पूड। खूप छान टेस्ट येते। आणि मुलांना अजून सुट्ट्या नाही लागल्या आमच्या इथं, तर अजून 8 दिवस स्कूल आहे मुलांची आणि एक्झाम चालू आहेत आता। आणि सध्या युद्ध वगैरे शांत झालं त्यामुळे थोडंसं बरं वाटते, कारण खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही पण। आणि त्यानंतर मग सॉस वगैरे टाकून घ्यायचा। छान उकळी आल्यानंतर थंड झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये, काचेच्या कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं, आणि कोरडा असायला पाहिजे कंटेनर, आणि फ्रीजमध्ये छान राहतो, 15-20 दिवस राहतो। हे तुम्ही पास्ताला पण वापरू शकता हा सॉस, पास्ता, आणि पुढे मी पिझ्झा पण करणार। आणि हे बघा, मुलांचं दोघांचंही कॉम्पिटिशन आहे, दोघांनी पार्टिसिपेट केलेलं आहे कॉम्पिटिशनमध्ये, तर त्यासाठी दोघांचे प्रोजेक्ट चालू आहेत, 2-3 दिवसापासून कंटिन्यू चालू आहेत काहीतरी रोबोटिकचे। तर हे बघा, पुढे अक्षतनं छान काहीतरी बनवला, त्याचं पण काहीतरी कॉम्पिटिशन होतं, ते सेन्सर म्हणजे डोळा असं म्हणजे राईट लेफ्ट वगैरे असं काहीतरी, मला पण आयडिया नाही, झालं नाही त्याचं कंप्लीट अजून। मग हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी, आणि त्यानंतर मग आता मी तुम्हाला पिझ्झा बनवून दाखवणार। तर बनवत आहे, तर त्यासाठी मी शिमला मिर्च, कांदा आणि पनीर हलकंसं तेलामध्ये भाजून घेतलं, मीठ आणि थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेलं आणि मिक्स करून घेतलेलं। जास्त शिजवायचं नाही, क्रंची राहू द्यायचं। आणि इकडं कणकेचा करत आहे पिझ्झा मी, त्यामध्ये दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि तेल आणि थोडीशी पिठी साखर आणि तेल घालून हे छान, दही टाकून हे सगळं मिक्स करायचं कणकेला। आणि त्याचे छान असे 1 तास त्याला असं छान मुरत ठेवून दिलं भिजवत मी। नंतर छोटे छोटे असे गोळे करून जसं आपल्याला हवा तसा असे बनवून घेतले हुंडे। आणि हे बघा, हे सॉस आहे, थोडंसं मी वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं पिझ्झा सॉस, त्यात मी मेयोनीज घातले आणि मिक्स करून ठेवले। आणि अगोदर ना पिझ्झाचे ना, म्हणजे त्या कणकेचे ना छान जाड अशी पोळी बनवून घ्यायची, हातानंच करायचं किंवा तुम्ही लाटून पण करू शकता। असं छान मी काय केलं, तव्यावरनं कढईमध्ये काय केलेलं, अगोदर ह्याची ना म्हणजे पोळी लाटून घेतली हाताने, त्यानंतर त्याला फोर्कनं छिद्र काढून घेतलं, म्हणजे जे की फुगू नये म्हणून। आणि पॅनमध्ये मी त्याला भाजून घेतलं, थोडंसं हलकंसं दोन्ही साईडला छान भाजून घेतले मी, म्हणजे कच्ची नको आहे आतून। आणि त्यानंतर मग बाहेर काढून त्याच्यावर सगळे सॉस, भाज्या आणि एवढं मोठं भरपूर सारं चीज घालून मी परत कढईमध्ये वाफायला ठेवलेलं, म्हणजे चीज मेल्ट होईपर्यंत, किंवा अजून जे आहे थोडीशी म्हणजे छान बेस अशा क्रंची आणि क्रिस्पी होण्यासाठी। हे बघा, सॉस लावलं, सगळ्या भाज्या घातल्या, भरपूर चीज घातलेलं, आणि बारीक गॅसवर मी 15 मिनटासाठी ठेवलेलं। परत मी कढईमध्ये बनवलेलं स्पेशल, मी मायक्रोवेव्हमध्ये नाही बनवलं मुद्दामून, तर कढईमध्ये छान झाकून 15 मिनटासाठी ठेवून दिलेला। आणि हे बघा, किती सुंदर पिझ्झा झालेला, कोणी म्हणू शकत नाही की घरी बनलेला आहे। मुलांनी खूप एन्जॉय केला आणि भरपूर आम्ही पोटभर खाल्ले, खूप छान झाला होता, टेस्टी झाला होता। आणि तुम्ही पण घरी ट्राय करू शकता, इझी आहे, फक्त थोडीशी मेहनत आहे, तर मग नंतर छान पण लागेल। तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ, प्लीज लाईक करा, शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।